पावभाजी करायची पण हिरवे मटार अवेलेबल नाही आहे किंवा आपण हिरवे कडक वाटाणे विसरून गेलो, तर आज आपण झटपट करणारी अशी पावभाजी करणार आहोत, ती पण हिरव्या मुगापासून। चव पण काही वेगळी लागत नाही, सेम तशीच टेस्ट लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे घेतलेले आहे हिरवे मूग, जे मी 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। कुकरला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। त्यानंतर वेगळ्या ह्या मिक्स भाज्या घेतल्या आहेत। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगळ्या पण घेऊ शकतात। आणि ह्या सुद्धा कुकरमध्ये मी थोडंसं मीठ टाकून 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेणार आहे आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहेत। भाज्या शिजून घेतल्या आहे, डाळ पण शिजून घेतली आहे आणि स्मॅश करून घेतले आहे। तर पॅन मध्ये टाकत आहे तेल, त्यावर टाकत आहे राई आणि जिरं। मला राई आणि जिरं आवडतं म्हणून मी टाकत आहे। थोडं आवडून स्किप पण करू शकता। त्यामध्ये टाकत आहे एक उभा चिरलेला मोठा कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आता कांदा फ्राय झाला की लगेच त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो प्युरी। त्यामध्ये मी टाकलं होतं टोमॅटो, त्यावर अद्रक आणि लसूण, एक हिरवी मिरची आणि ग्राइंड करून घेतलं होतं। आता हे टोमॅटोचं वाटण सुद्धा छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। टोमॅटोच्या प्युरीने भाजीला कलर छान येतो आणि टेस्ट पण आणि घट्टपणा छान येतो, म्हणून मी इथे टोमॅटो प्युरी वापरलेले आहे। त्यामुळे टाकत आहे सुके मसाले, त्यात आहे धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि पावभाजी मसाला। मसाले तुमच्या हिशोबाने कमी जास्त किंवा वेगळे पण वापरू शकतात। आता मसाला सुद्धा व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहे। आता ह्यामध्ये टाकत आहे थोडंसं पाणी आणि तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण व्यवस्थित फ्राय करणार आहोत। आता वाटण चांगलं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले होते शिजवलेल्या भाज्या आणि हिरवे मूग। आता ह्या भाज्या आणि हिरवे मूग सुद्धा मी ह्यामध्ये व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं फ्राय करणार आहे। नंतर त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ही भाजी शिजून घेणार आहे। आता ही भाजी थोडी घट्टच मी करणार आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि वरतून टाकणार आहे पावभाजी मसाला आणि हे शिजून घेणार आहोत 4 ते 5 मिनिटं। आता 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही ते बघू शकता, भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि तिला घट्टसरपणा पण आलेला आहे। थंड झाल्यानंतर ही अजून छान घट्ट होणार आहे। वरतून फक्त त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं घरी बनवलेलं तूप किंवा तुम्ही ते बटर सुद्धा वापरू शकतात। आता पाव भाजून घेणार आहोत, तर तवा गरम झाला तर त्यामध्ये टाकणार आहे तेल आणि थोडीशी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि पावभाजी मसाला आणि पाव दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचे आहे। छान दोन्ही साइडने मी इथे पाव भाजून घेतलेले आहेत। आता इथे आपले पाव पण रेडी आहेत। मग पावभाजी सर्व करून घेऊयात। चला आता मंडळी, इथे झटपट बनणारी हिरवी मूग वापरून आपली चमचमीत अशी पावभाजी रेडी झालेली आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।